2 महिन्यापूर्वी जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक NDPSचा केस बुक केलं होतं। त्याच्यामधला जे आरोपी आहे अब्रार म्हणून तो फरार झाला होता आणि तपासादरम्यान त्यांच्या CDR आणि सर्व गोष्टी तपासल्यात की म्हणजे एक अधिकारी पूर्वी म्हणजे एक 4 महिन्यापूर्वी तो त्यांच्या संपर्कात आहेत, म्हणजे तशा CDRमध्ये समजलेलं आहे आणि प्रथमदर्शनी त्यांचं इन्फॉर्मंट म्हणून काम करायचं होतं आणि त्यांच्याकडनं ते काय बोललं होतं त्याचं रेकॉर्डिंग देखील आहेत। तरी देखील आम्ही एन्क्वायरी आदेशित केलेलं आहे। एन्क्वायरी SDPO जळगाव संदीप गावितकडे दिले आणि त्यांना तात्पुरता एन्क्वायरी झाल्यापर्यंत त्यांना पोलीस कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आलेलं आहे आणि 2 कर्मचारी च्या बद्दल विचारले होते। ते 2 कर्मचाऱ्यांना देखील म्हणजे संशयास्पद आणि त्यांच्या कामामध्ये डाऊटफुल होत्या, म्हणून त्यांनी LCमध्ये होता दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलेलं आहे। सर, ड्रग्सच्या प्रकरणात जो अधिकारी आहे त्यात जर निष्पन्न तथ्य जर आढळलं गोष्टीमध्ये तर कारवाई केली जाईल अधिकारी? निश्चित, म्हणजे एन्क्वायरी त्याच्यासाठीच आदेशित करण्यात आलेलं आहे, म्हणजे SDPOकडनं दिलं त्याच्यात खरंच त्यांचं काय इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ही ड्रग्स प्रकरणात मग त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल। तो अधिकारी हा कुठल्या पोलीस विभागाच्या कुठल्या याच्यामध्ये कर्मचारी म्हणून कोणत्या विभागात आहे? तो अधिकारी MIDC पोलीस स्टेशनमध्ये होता तेव्हाचं कॉल्स होते। SP ने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली आहे आणि आमची तरी SP ना निर्देश आहे की नीट तपास करून वेळ पडला तर त्यांना बडतर्फ करण्यात यावं, कारण की तरुण मुलांना जर या पद्धतीने कोणी ड्रग्स करता पोलीस अधिकारी मदत करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करावी असे आदेश मी त्यांना दिलेले आहे।